भेटत नाही आपल्याला. त्यामुळे मस्तपैकी सगळ्यांचे रिझल्ट एवढे भारी येतात, कारण का की ते स्वतःवर काम करतायत. हा, त्यांनी डीपेस्ट ग्रॅटिट्यूड दाखवतायत शतायुषीसाठी. पण ऑलवेज मी तुम्हाला सांगू काय, माझं सगळ्यांसाठी डीपेस्ट ग्रॅटिट्यूड आहे, कारण तुम्ही खूप छान रिझल्ट काढताय. तुम्ही छान रिझल्ट काढल्यामुळे तुम्हाला गाईड करणाऱ्या व्यक्तीला खूप भारी वाटतं. कारण मला एक नेहमी मी योगाचा वर्ग कंटिन्यू का चालू केला, कारण एका व्यक्तीला खाली बसता येत नव्हतं आणि त्या व्यक्तीला बसून उठल्यानंतर काय आनंद होता तो मी माझ्या डोळ्यांनी बघितला. आणि त्याच्यानंतर मला वाटायला लागलं, असंच घरात बसण्यापेक्षा आपण खूप लोकांना मदत करू शकतो. आणि आम्ही कंटिन्यू चालू केलं. कोरोनामध्ये पण आपण ऑनलाईन वर का आलो, एक व्यक्ती कुलकर्णी म्हणून होता, की त्या व्यक्ती स्मिताताई की रडायला लागल्या, की थांबू नका ताई तुम्ही हे. मी प्रसाद पाटील आणि पद्मजा पाटील आणि गावातल्या आमच्या 9 डॉक्टरांसाठी मी चालू केलं होतं ऑनलाईन. आणि त्यांचं असं वाटायला लागलं, की तुम्ही नका थांबू, आम्हाला लई भारी वाटते, आमची पोरं खाली पण जाऊ देईना झाल्यात आणि एवढाच आमचा वेळ जातोय आणि तुम्ही हे कंटिन्यू करा. त्यामुळे एवढी मोठी टीम, एवढी मोठे लोक सगळे आपल्याला भेटले. ओके, चलो आता जाणार आहोत आपण आजच्या बोधकथेकडे. आज आता सगळ्यांनी वेळ द्या बरं का, कारण बोधकथेला वेळ लागणार आहे. आपण आपल्या ह्याच्यामध्ये त्यामुळे जाऊ आपण. जोरदार क्लॅप करू वैद्यताईंसाठी. वैद्यताई योग पंडित आहेत, प्राध्यापक आहेत, नॅचरोपॅथिस्ट आहेत, योगरत्न आहेत. मी लई डिग्री सांगत नाहीये त्यांच्या, या जरा जरा आहेत. त्यामुळे केवढे पुरस्कार आहेत, केवढ्या त्यांच्याकडे डिग्री आहेत. त्यामुळे जाऊ आता वेळ न घेता. वैद्यताई कंटिन्यू. सुमित सर ऑल म्यूट टाका. येस, अनम्यूट करा वैशाली. हरिओम. खूप छान. आता तुषार गायकवाडांचा पण त्याच्या आधीचे पण खूपच सुंदर अनुभव. आणि या सगळ्यामध्ये आणि त्याच्यानंतर जे काही सुजाताताई बोलले आहे त्याच्यामध्ये म्हणजे मदत करणं हा भाग आहे आणि हा माणुसकीचा एक भाग आहे आणि त्याच्याबद्दलच आता आपल्याला बघायचं आहे. खूप म्हणजे मदत करणारे ज्यांना मदत होते त्यांना असं वाटतं की ह्यांनी मला मदत अशी केली, अशा वेळी केली, हे देवदूत आहेत. तर असे देवदूत त्यांच्याबद्दल आपल्याला बघायचं आहे. तर मागच्याच महिन्यामध्ये 8 तारखेला रत्नागिरीच्या ठिकाणी शासकीय रुग्णालय तिथे अंजली हेळकर प्रसूतीसाठी दाखल झाली. चिरेखाणीवर काम करणारी ती अंजली, तिची हेमोग्लोबिनची पातळी होती फक्त 6 आणि त्यामुळे प्रसूतीसाठी रक्त पुरवणं अत्यंत गरजेचं होतं. आता ती होती या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आणि रिपोर्टमध्ये ओ पॉझिटिव्ह रक्त गटाची नोंद झाली. सगळ्यांनी सुटकेचा निश्वास सोडला की हा एक सगळीकडे म्हणजे अवेलेबल होणारा रक्तगट आहे म्हणून. पण खरी मेघ ही आणखीन पुढे होती. म्हणजे तिथे काय झालं तर ओ गटाचं रक्त चढवायला मॅच तर करण्यात आलं पण ते काही मॅच होईना. म्हणजे नेमका काय प्रकार झाला काहीच कळेना. पुन्हा एकदा लॅब टेक्निशियन आणि वैद्यकीय टीम यांच्या सल्ल्याने पुन्हा एकदा टेस्ट केली आणि त्यानंतर कळलं की हा बॉम्बे ब्लड ग्रुप आहे. आता मात्र सगळे हादरले कारण हा अत्यंत दुर्मिळ रक्तगट. जगभरामध्ये केवळ 400 लोक या बॉम्बे ब्लड ग्रुप रक्तगटाचे आहेत आणि भारतात फक्त 179 या रक्तगटाचे आहेत. आता त्याचा शोध मुंबईत लागला म्हणून त्याला मुंबई बॉम्बे ब्लड ग्रुप हे नाव मिळालं. आता रत्नागिरीमध्ये हा रक्तगट कुठे मिळणार, कधी मिळणार हा मोठाच प्रश्न निर्माण झाला. सोशल मीडियावर टाकलं गेलं या रक्तगटाची गरज आहे म्हणून. योगाने सांगलीचे विक्रम यादव म्हणून तर त्या तरुणांच्या हाती हा मेसेज पडला. त्याचा स्वतःचाच तो ब्लड ग्रुप होता, बॉम्बे ब्लड ग्रुप. मेसेज वाचल्याबरोबर त्यांनी चक्क दुचाकीवर रत्नागिरी गाठलं आणि त्वरित रक्त मिळाल्यामुळे आज अंजली आणि तिचं बाळ सुखरूप हाती लागले. नंतर मग त्या विक्रमचा जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या मार्फत सत्कार सुद्धा करण्यात आला. तिथले जे जिल्हा शल्य चिकित्सक जे आहेत
ते असं म्हणाले की हेमोग्लोबिन कमी असल्याने अंजलीची परिस्थिती अत्यंत नाजूक होती. तिला रक्त दिलं गेलं आणि ते पण तसं म्हणजे तिला जेव्हा पाहिजे तेवढं वेळेवर मिळालं. त्यामुळे तिच्यामध्ये आता लवकरच सुधारणा होते आहे. आता हा ग्रुप असल्याचं लवकर कळत नाही ते म्हणाले. सुरुवातीला तो ओ पॉझिटिव्ह म्हणून दाखवतो तर खरं, पण ओ पॉझिटिव्ह जेव्हा मॅच होत नाही तेव्हा तो बॉम्बे ब्लड ग्रुप आहे का याची खात्री करून घ्यावी लागते. तर बहुतेकांना ओ ग्रुप किंवा बी किंवा ए पॉझिटिव्ह, निगेटिव्ह वगैरे हे सगळे ब्लड ग्रुप आपल्याला माहिती असतात. पण देशातल्याच नाही तर संपूर्ण जगात दुर्मिळ असलेला हा बॉम्बे ब्लड ग्रुप, या गटाचे रक्तदाते अत्यंत कमी असतात आणि त्यामुळे हे रक्त उपलब्ध करणं मोठी समस्या नेहमीच आरोग्य यंत्रणेला भेडसावत असते. आता आपला रक्तगट दुर्मिळ आहे हे विक्रमही जाणू नये. त्यांनी काय केलंय स्वतःच्या त्याची जी टू व्हीलर आहे त्याच्यावर मागच्या बाजूला ठळक अक्षरात त्यांनी लिहून ठेवले, बॉम्बे ब्लड ग्रुप मोफत सेवा असं लिहून ठेवलंय. म्हणजे त्याला माहिती आहे आपल्यामुळे अनेकांना मदत होऊ शकते. सामाजिक बांधिलकीमधून विक्रम हे जे कार्य करतोय त्या अनेकांसाठी आपल्यासाठी प्रेरणादायी आहे. तो म्हणतो माझा ब्लड ग्रुप जगातला दुर्मिळ गट आहे याची कल्पना आहे म्हणूनच मी मदतीसाठी सदैव तयार असतो आणि मी आलो या ठिकाणी सुद्धा. रक्तदान केल्यामुळे माझं रक्त कमी नाही होत, पण ते उलट वाढलेलंच आहे. तसंच आता मला आता या एका मातेचे बाळाचे आशीर्वाद सुद्धा मिळाले आहेत. आता हा जसा विक्रम आहे तसे अनेक देवदूत असतात बरं का. भर पावसामध्ये एक तरुण उभा होता, भिजत होता. आता नुसताच भिजतोय कशाला? तो म्हणाला, "नहीं साहब." त्याच्या डाव्या बाजूला जमिनीकडे बोट दाखवत तो म्हणाला, "इधर नीचे ना बड़ा पाइपलाइन है. ढक्कन निकल गया है." तो त्या मॅनहोल मध्ये कोणी पडू नये म्हणून तिथे उभा होता. रस्त्याखालचा पाईप पूर्ण भरला असावा, कारण पाणी नाही तर आत घुसताना चक्राकार दिसतो आपल्याला आणि ते तसं दिसत नव्हतं. फुटभर उंचीचं पाणी वरून वेगाने जात होतं आणि पायी चालणाऱ्याला किंवा गाड्या चालवणाऱ्यांना सुद्धा किंवा अगदी दुचाकीवरून जाणारे सुद्धा कुणालाही जाणवलंही नसतं की खाली खोल सांडपाण्याचा पाईप आहे, कारण रस्त्यावर सगळीकडे पाणी होतं आणि पाण्याची लेव्हल रस्त्याच्या लेव्हललाच होती तिथे आणि म्हणून ते समजण्यात येणार नव्हतं. म्हणजे ते टाळून जाऊ वगैरे करणारे कोणीतरी त्यात पडू शकतं. मी खरंच अवाक झाले की कोण आहे हा, कोणासाठी हा असा पाण्यात उभा राहिला आहे. तर मी खाली उतरून त्याला म्हटलं की बहुत बढिया भाई. तो फक्त कसं बसं हसला आणि बस कोई गिरना नहीं मांगता है इधर. मी त्याला विचारलं की अरे कब से खड़ा है? तो म्हणाला 2 बजे से मैं खड़ा हूं. 2 वाजेपासून. म्हणजे मी घड्याळात पाहिलं 5 वाजले होते. म्हणजे 3 तास तिथे तसाच उभा राहून याला तर भूक लागली असणार हे माझ्या मनात आलं. दुर्दैवाने माझ्याकडे काहीच नव्हतं. सगळी दुकानंही बंद आणि भूक लागल्यामुळे हा जागा सोडेल असं तर काहीच चिन्ह नव्हतं. कारण तो उभाच होता लोकांना मदत करायला. कुठल्या प्रेरणेने तो हे करत होता? त्या घाण गुडघाभर उंचीच्या पाण्यात उभं राहून ते 3 तासांपासून कोणाला वाचवत होता आणि का? 2 वाजल्यापासून त्याने कित्येक जणांना वाचवलं असेल. कोणाला त्याची जाणीव सुद्धा नव्हती. म्हणजे कोणीतरी थँक यू म्हणेल वगैरे हे पण काही नाही. तर ही अशी छोटी-छोटी माणसं ना हे जग सुंदर करून जातात. मागच्या डिसेंबरमध्ये दादरला फुटपाथवर एक आंधळा म्हातारा कालनिर्णय विकत उभा होता. उभाच होता. तिथे बसला होता फुटपाथवर. मध्येच उभा राहायचा, बसायचा. आणि कालनिर्णय तर समोर दिसतच होते, मांडून ठेवले होते. आता दुकानातनं घेण्यापेक्षा याच्याकडनं घेतलेलं काय वाईट, असा विचार करून तिथे थांबले. कालनिर्णय केवढ्याला काका? फक्त ₹32 साहेब. केविलवाणेपणे तो म्हणाला. घेतलेलं दिसत नव्हतं. मी एक घेतलं. 50 ची नोट होती त्याला दिली. हाताने चाचपडत तो ती नोट तपासतच होता, की तेवढ्यात उंची कपडे घातलेला 60 मधला एक देखणा माणूस खाली वाकला. "कितने का है ये?" त्यांनी सांगितलं ₹32. "कितने है?"
14 रहेंगे साहब. ज्याला मराठी येत नाही असा हा माणूस मराठीतले कालनिर्णय कशासाठी विकत घेतोय? तर त्या माणसाने खिशातनं 450 रुपये काढले, त्याला दिले. सगळे कालनिर्णय बखोटीला मारले. मी आश्चर्यचकित. छापील किमतीत विकत घेतोय म्हणजे हा पुन्हा विकण्यासाठी तर नक्कीच घेत नाहीये. तसंही कपड्यांवरून हा माणूस असा काही किरकोळ धंदा करणाऱ्यातलाही वाटत नव्हता. तो थोडासा पुढे गेला असेल. मला राहवलंच नाही. थांबून त्यांना विचारलंच. तर ते म्हणाले, की "मी मूळचे लखनौचे." म्हणजे "कोण आहात?" वगैरे, "कुठून आहात?" तर ते मूळचे लखनौचे महोदय आणि ते एअर इंडियामधल्या मोठ्या पदावरून नुकतेच निवृत्त झालेले होते. शिवाजी पार्कमध्ये त्यांचं स्वतःचं घर होतं आणि त्यांचा एकुलता एक मुलगा हा अमेरिकेला स्थायिक झालेला होता. त्यांना स्वतःला लठ्ठ पेन्शन येत होती. ते म्हणाले, "वो बेचारा 15 काल निर्णय बेच के कितना कमाता होगा? 100-150 वैसे भी बेचारे को 100 रुपए के लिए दिन भर ऐसे ही धूप में बैठना पड़ना था. मैंने उसका काम थोड़ा हलका कर दिया, बस इतना ही." मला काही बोलणंच सुचेना. पण एवढ्या 14 कालनिर्णयांचा तो करणार तरी काय होता? विचारलं मी, "लेकिन लेके करोगे क्या?" तो वो बोला, "सोसाइटी में बहुत सारे मराठी फ्रेंड्स है, उनमें बांट दूंगा, उसमें क्या है." मी दिडमूड. 1 मिनिट लेट आता ना, तू भी 1 मिनिट लेट आता तो तुझे भी मैं फोकट में दे देता. असं डोळा मारत हसत तो लखनवी देवदूत रस्ता पार करून गेला सुद्धा. आता माणुसकी यापेक्षा काय आणखीन वेगळी आहे? एखाद्या हॉस्पिटलच्या बाहेर तात्काळ रक्त हवे असा फलक वाचून ऑफिसला किंवा घरात जायला उशीर होईल याची तमा सुद्धा न बाळगता रक्त देणारे कोण असतात? तेही रांग लावून उभे असतात. कोण असतात हे? कुठल्या जातीचे, कोणत्या धर्माचे? आता भैये असतात का आपले मराठी असतात? तो काही प्रश्नच नाही. ते मदत करायला उभे असतात त्या रांगेत उभं राहून आपलं महत्वाचं काम सोडून. मुंबईमध्ये रस्त्यावर चहा विकणारे लाखो चायवाले आहेत. बहुतांश उत्तरेकडचे आहेत. सकाळी चहा बनवल्यावर पहिला कपभर चहा ते रस्त्यावर फेकतात. दिवसाचा पहिला चहा रस्त्यावर न फेकता भिकाऱ्याला पाजणारा बांद्र्याचा एक चायवाला मला माहिती आहे. सकाळी सकाळी भिकारी आलाच नाही तर एका भांड्यामध्ये तेवढा चहा बाजूला काढून धंद्याला सुरुवात करतो. बरकत आती है उससे. एवढीच कारणमीमांसा त्याने दिली होती. डोळे उघडून आपण जर पाहिलं ना, तर असे असंख्य देवदूत, अज्ञात देवदूत आपल्याला ठायी ठायी आढळतात. पण आपली नजरच मेलेली असते ना. परवा थायलंडमध्ये गुहेमध्ये अडकलेल्यांना मुलांना बाहेर काढण्यासाठी हजारो अनामिक हात मदतीला आले. गुहेतलं पाणी पंपाने बाहेर काढावं लागलं. ते पाणी कुठे फेकलं? ज्याच्या शेतात ते पाणी फेकावं लागलं त्या शेतातले 3 एकरातले उभे पीक या पाण्याने अक्षरशः वाहून गेलं. एका छोट्या शेतकऱ्यासाठी हे प्रचंड नुकसान होतं ना. एका पत्रकाराने त्या शेतकऱ्याला त्या नुकसानीविषयी खोदून खोदून विचारलं. तो म्हणाला, "नुकसानीचं काय एवढं? मुलं तर वाचली ना. पेरणी परत करता येईल. मुलांचे प्राण परत आणता येणार होते का?" हे उत्तर ऐकूनच डोळ्यात पाणी आलं. खरंच हे जग खूप सुंदर आहे. ते सुंदर करणारे अनामिक देवदूत आजही या जगात आहेत आणि राहतील सुद्धा. फक्त आपला जो तिरस्काराचा, आत्मकेंद्री, स्वार्थाचा काळा चष्मा आहे ना, तो डोळ्यावरनं आपण काढला पाहिजे. हे महत्वाचं आहे. आपल्याला शतायुषीत आल्यावर सांगितलं जातं आणि अनेक जण सांगतात, "मी मदत केली, मी मदत केली." आणि बाबा रोज एक तरी माणसाला लिंक द्या, सुजाताताई रोज आवाहन करतात आणि इथे त्यांना ऐकायला द्या. हे ऐकून, आपले निरनिराळे अनुभव ऐकून कदाचित त्यांना चांगली मदत होऊ शकते. त्यांना त्याही पेक्षा काहीतरी भयानक असतं किंवा त्यापेक्षा त्याचप्रमाणे त्यांची तक्रार असते आणि म्हणून त्यांना वाटतं ऐकायला ते रोज लागतात आणि एखाद दिवशी ते आपल्या शतायुषीमध्ये येतात आणि आपल्याला एक्सपिरियन्स सांगतात, की कसं मी ऐकत नव्हतो. काही दिवसात मला किती दिवस सांगत होतं, कोण मैत्रीण सांगत होती, कोण बहीण सांगत होती.
घरातलंच कोणीतरी सांगत होतं, नात्यातलंच कोणीतरी सांगत होतं. पण मी त्यांनी मला सारखं सारखं लिंक पाठवत राहिले. आजचं ऐकलं का? विचारत राहिले आणि मग मी जॉइन झालो आणि मग मला अशी मदत झाली. तर खरंच किती छोटीशी मदत आहे की नाही, आपल्याला सोपी मदत आहे बघा. या सगळ्यांचं आपण ऐकलं तर हे झाले, पण यांच्यासारखे अनेक असतील आणखीन ह्याच्यापेक्षा वेगळ्या प्रकारे ते मदत करत असतील आणि अगदी म्हणजे कोणी लक्षही देत नाही अशा गोष्टींमध्ये सुद्धा ते स्वतः मदतीच्या भावनेने, माणुसकीच्या भावनेने मदत करत असतील. तर आपल्याला इतकं छोटंसं काम करायचंय. आपण नक्की करूया. हरी ओम. चलो, मदत ही करावीच लागते. मदतीचा जो आनंद आहे ना तो, आणि तिथं आपल्याला स्वतःला असं वाटायला नको की माझ्यामुळं झालं, माझ्यामुळं झालं. आपल्यामुळं नाही, त्यांच्यामुळं होतं ते सगळं. की इच्छा असेल तर सगळं, सगळ्या पद्धतीनं आपल्याला खरंच मदत करता यायला पाहिजे. सगळ्या पद्धतीनं आपल्याला काही वेळेला शब्दांनी, काही वेळेला वस्तूनी आपल्याला ही जर मदत करता आली ना, त्याच्यासारखा आनंद तुम्हाला कुठेही भेटणार नाही. तो आपण केल्याशिवाय भेटत नाही. त्यामुळं आपण पण एक संकल्प करू. उद्याला एक तरी व्यक्तीला आपण काय करणार आहोत? मदत करू. कारण उद्याला सुट्टी आहे. ऑल सेशनला उद्या सुट्टी आहे. त्यामुळे उद्याला एका तरी व्यक्तीला मदत करू. जिथं हेल्थ टॉक आहे तिथे एक तरी व्यक्तीला आपण परत घेऊन येऊ. काय होऊन होणार आहे? तो ऐकेल आणि त्याच्यानंतर स्वतः रोज ऐकायला तरी लागेल इथं. स्वतःबद्दल त्याला माहिती तरी होईल. प्रॉब्लेम यायच्या आधी माहिती झालं तर हळूहळू हळूहळू आपली ट्यूब पेटायला लागते, काम करायला लागतो. एक ग्लास पाणी तरी तो ज्यादा प्यायला लागेल. काही ना काही त्याच्या बाबतीत होईल, आपल्याला पुण्यही भेटेल. मी तुम्हाला सांगू का, भगवंत आपल्याला कितीतरी मार्ग देत असतो की तुमची उत्क्रांती आध्यात्मिक व्हावी म्हणून. पण आपण त्याच्याकडे बघताना त्या अँगलनं कधीच बघत नाहीये. त्यामुळे एक मात्र नक्की की एका तरी व्यक्तीला जिथं हेल्थ टॉक आहे तिथं घेऊन जाऊ, एका तरी व्यक्तीला ऑनलाईन वर बसू, एका तरी व्यक्तीला सकाळच्या सोमवारच्या नवीन योगाच्या वर्गावर जॉईन करू, एक तरी व्यक्तीला वर्कआउट बॅच वर जॉईन करू. काहीच करणार नाही असं जे म्हणतात त्याला म्हणायचं कानानं ऐक फक्त मॉर्निंग फ्युल स्टेशन. ऐकल्यानं फरक होतो, नॉलेज वाढतं. त्यामुळे कसं ना कसं अधिकार वाणीनं सांगू, सहज लोक तयार होत नाहीत. अधिकार वाणीनं सांगावं लागतं आणि अधिकार वाणी लागते बरं का काही गोष्टीला पुश